नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतातील नागरी सेवेतील सेवकांच्या प्रशिक्षणाची नेमकी पद्धत कोणत्या प्रकारची आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. म्हणजे अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा ज्या आहेत भारतातल्या, त्यामध्ये जो सेवक वर्ग असतो त्या सेवक वर्गांना प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं आणि कुठे दिलं जातं त्याविषयीची चर्चा या भागामध्ये आपण करणार आहोत. भारतातील सार्वजनिक धोरण आणि लोकप्रशासन या विषयावरती संशोधन करणारी आणि प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी सर्वांना परिचित आहे. आणि ही जी प्रबोधिनी आहे, राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, त्याचं केंद्र सरकारकडनं संचालन केलं जातं आणि त्यामध्ये भारतातल्या नागरी सेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या सेवकांना प्रशिक्षणही दिलं जातं. ही संस्था उत्तराखंड राज्य जे आहे त्याच्यात हिमालयाच्या पायथ्याशी मसुरी हे जे ठिकाण आहे तिथे कार्यरत असलेली आपल्याला आढळेल. राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीचं नामकरण नंतर लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी असं करण्यात आलं. ही लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी जी आहे ती भारताच्या गृह खात्याच्या अखत्यारीमध्ये आहे. प्रशासकीय सुधारणा विभाग आणि गृह खात्याचा जो प्रशासकीय विभाग असतो त्यांचं नियंत्रण या संस्थेवरती आहे. भारतातल्या ज्या प्रशासकीय सेवा आहेत, म्हणजे IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असतील, इंडियन पोलीस सर्व्हिसेस असतील, त्याच्यानंतर भारतीय परराष्ट्र सेवा आहेत किंवा भारतीय वन सेवा आहेत, भारतीय राजस्व सेवा आहे, महसूल सेवा आहेत, लेखा सेवा आहेत, लेखा परीक्षण सेवा आहेत, अशा वेगवेगळ्या संस्थांमधल्या किंवा वेगवेगळी जी अभिकरणं आहेत, शासनाच्या ज्या संस्था आहेत, एजन्सीज ज्या आहेत, त्यांच्या सेवकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था ही लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनीमध्ये केलेली आहे. ही लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी जी आहे ती स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाच्या सेवा भारतामध्ये अस्तित्वामध्ये होत्या. म्हणजे ब्रिटिश राज्य जेव्हा भारतामध्ये होतं तेव्हा ICS सेवा होत्या आणि या ICS सेवांमधल्या म्हणजे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण इंग्लंडमध्ये दिलं जात होतं. इंग्लंडमधली जी 4 विद्यापीठं होती त्या 4 विद्यापीठांमधनं ICS सेवांमधल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. एक म्हणजे ऑक्सफर्ड, त्याच्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ होतं, लंडन विद्यापीठ आणि डब्लिन विद्यापीठ, अशी ही 4 विद्यापीठं होती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं शक्य झालं नाही आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र ICS सेवेतल्या कर्मचाऱ्यांना भारतामध्येच प्रशिक्षण देण्याची सुरुवात झाली आणि डेहराडूनला एक प्रशिक्षण संस्था इंग्रजांनी सुरू केली. 1947 मध्ये ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस चं नामकरण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा पद्धतीनं झालं. म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा अशा पद्धतीनं त्याचं नामकरण झालं आणि ह्या IAS अधिकाऱ्यांचं जे प्रशिक्षण होतं ते दिल्लीतील मेटकॉफ हाऊसमध्ये सुरुवातीला सुरू झालं. 1957 मध्ये सिमला इथे IAS स्टाफ कॉलेजची स्थापना झाली आणि ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रिफ्रेशर कोर्सेस जे होते ते तिथे चालवले जात होते आणि पुढे जाऊन मग 1959 मध्ये दिल्ली आणि सिमला येथे या संस्थांचं एकत्रीकरण करून मसुरीला राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी निर्माण करण्यात आली आणि 1973 मध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या म्हणजे निधनानंतरच्या कालखंडामध्ये 1973 मध्ये तिचं नामकरण राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी ऐवजी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी असं करण्यात आलं. AN झा हे या राष्ट्रीय म्हणजे लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनीचे पहिले संचालक होते. ह्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून भारतातल्या केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवेतल्या वर्ग 1 आणि वर्ग 2 या सेवेतील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे प्रामुख्याने केलं जातं. आता हे प्रशिक्षण जे केलं जातं
त्याची रचना जी आहे ती त्रिस्तरीय अशा पद्धतीची आहे. त्यामुळे त्याला सँडविच अभ्यासक्रम किंवा सँडविच कोर्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचे साधारण 3 टप्पे आहेत. एक टप्पा जो पहिला जो आहे तो राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीमध्ये 9 महिन्यांचं ट्रेनिंग साधारणतः त्यांना दिलं जातं सुरुवातीचं, ज्याला फाउंडेशन कोर्स असं म्हटलं जातं. संयुक्त पायाभूत प्रशिक्षण सगळ्याच सेवेतल्या कर्मचाऱ्यांना तिथे बोलावून दिलं जातं. दुसरा टप्पा जो असतो तो व्यावसायिक प्रशिक्षणाचा असतो, म्हणजे ज्या राज्यांमधलं प्रशिक्षण, ज्याला आपण जिल्हा प्रशिक्षण असं म्हणतो, तशा पद्धतीचं असतं. आणि तिसरा टप्पा जो आहे तो व्यावसायिक प्रशिक्षणाचा असतो. म्हणजे अशा 3 टप्प्यांच्या माध्यमातून भारतातल्या IAS दर्जाच्या सेवातील जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षण हे प्रामुख्याने केलं जातं. आणि त्यांना पायाभूत अभ्यासक्रम असं म्हटलं. हे साधारणतः ट्रेनिंग 2 महिन्यांचं असतं. म्हणजे पहिला टप्पा जो असतो संयुक्त पायाभूत प्रशिक्षणाचा तो 9 महिन्यांचा आहे. दुसरा टप्पा जो आहे प्रत्यक्ष कार्यानुभवाचा तो 12 महिन्यांचा आहे. आणि तिसरा टप्पा जो असतो व्यावसायिक प्रशिक्षणाचा तो तिसरा टप्पा हा साधारणतः 3 महिन्यांचा. असं साधारणतः 24 महिने हे IAS आणि IFS वगैरे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसमधल्या लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. आता अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा याच्यामध्ये जे भरती झालेले सेवक असतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांना हे प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, तर मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की तो एक सँडविच अभ्यासक्रम आहे. 3 टप्पे आहेत. ते थोडंसं विस्तारानं सांगतो की पहिला टप्पा जो आहे संयुक्त पायाभूत प्रशिक्षण जे असतं ते, या संयुक्त पायाभूत प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी जे असतात या म्हणजे सगळ्याच सेवांमधले प्रशिक्षणार्थी त्याच्यामध्ये सामावलेले असतात आणि म्हणून त्यांना संयुक्त पायाभूत प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे पोलीस सेवा आहेत, परराष्ट्र सेवा आहेत, वनसेवा आहेत, महसूल सेवा आहेत, भारतीय प्रशासकीय सेवा आहेत, लेखापरीक्षण सेवा आहे, ह्या सगळ्या ज्या काही सेवा आहेत या सेवांमध्ये भरती झालेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे हे प्रशिक्षण दिलं जातं. आता हे प्रशिक्षण कशा देण्यामागची उद्दिष्ट कोणत्या प्रकारची आहेत? एक म्हणजे प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना भारताची संवैधानिक रचना नेमकी कशा पद्धतीची आहे, भारतातली राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, भारतातली सामाजिक परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे, त्यातल्या प्रमुख समस्या नेमक्या कोणत्या पद्धतीच्या आहेत, त्यांची एक ओळख व्हावी, हा या संयुक्त पायाभूत प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्याबरोबर मग प्रशासनाशी निगडीत असलेले जे कोर सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, मूलभूत विषय जे असतात, त्या मूलभूत विषयांचं प्रशिक्षण हे या कालावधीमध्ये किंवा ते देणं हे या म्हणजे संयुक्त पायाभूत प्रशिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येऊ शकतं की राष्ट्रीय प्रश्नांविषयीची समान जाणीव जागृती जी आहे ती या सेवकांमध्ये निर्माण करणं किंवा त्या संदर्भातले जे दृष्टिकोन असतील ते दृष्टिकोन वृद्धिंगत करणं आणि प्रशिक्षणार्थी जे असतील त्यांना प्रशासनातल्या समस्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं त्याची समज यावी, हा एक उद्देश या प्रशिक्षणामागे असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रशिक्षणार्थी जे असतात त्यांच्यामध्ये राष्ट्रीय विकासाला पोषक अशा पद्धतीची मूल्य विकसित व्हावीत आणि त्या संदर्भातले जे दृष्टिकोन आहेत ते किंवा नेतृत्वाचे गुण असतील, संघटनात्मक कौशल्य आहेत, ती विकसित व्हावीत, या दृष्टिकोनातून संयुक्त पायाभूत प्रशिक्षण 9 महिन्यांचं जे असतं ते आयोजित केलेलं असतं. आता या प्रशिक्षणामध्ये त्यांना मग भारताची राज्यघटना शिकवली जाते, राष्ट्रीय कायदे शिकवले जातात, लोकप्रशासन, भारताचा सामाजिक राजकीय इतिहास काय आहे, भारतातली स्वातंत्र्य चळवळ नेमकी कशा पद्धतीची होती किंवा पंचवार्षिक योजना, विकासाचे प्रश्न नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत, विकासाचे कार्यक्रम कोणत्या पद्धतीचे राबवले जातात, अर्थशास्त्रातली मूलतत्व काय आहेत किंवा भारतीय समाजव्यवस्था आणि सामाजिक समस्या ज्या आहेत त्या नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत याविषयीची जी जाणीव आहे ती जाणीव या संयुक्त पायाभूत प्रशिक्षणामध्ये त्यांना केली जाते.
करून दिली जाते, केली जाते म्हणण्यापेक्षा करून दिली जाते. व्याख्यानं, परिसंवाद, चर्चासत्र, गटचर्चा किंवा प्रशिक्षणार्थींचे शोधनिबंध अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब किंवा वापर करून त्यांना पहिल्या त्या 9 महिन्यांमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. मग हे सगळं करत असताना काही वेळेला प्रत्यक्ष कार्य अनुभव सुद्धा दिला जातो. देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांना म्हणजे भेटी दिल्या जातात. विशेषतः देशव्यापी समस्यांची त्यांना तोंड ओळख व्हावी हा त्यामागचा हेतू असतो. कधी लष्करी दलांच्या सीमावर्ती छावण्यांमध्ये त्यांना नेलं जातं. साधारणतः 2 आठवडे त्यांना लष्करी दलाच्या सीमावर्ती छावण्यांमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. कृषी विद्यापीठांमध्ये 10-12 दिवस पाठवलं जातं. त्याच्यानंतर सार्वजनिक उपक्रमांमध्ये 1 आठवड्याचं ट्रेनिंग असतं. किंवा नागपूरची जी नागरी संरक्षण प्रबोधिनी आहे तिथे 1 आठवड्याचं वास्तव्य त्यांचं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे देशाच्या राज्यकारभाराशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या पैलूंची त्यांना माहिती व्हावी हा एक हेतू या 9 महिन्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये असतो असं आपल्याला म्हणता येईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची त्याच्यामध्ये परीक्षा घेतली जाते. त्याच्यामध्ये ती यशस्वी करणं म्हणजे अनिवार्य आहे. आणि जे यशस्वी होतात अशा प्रशिक्षणार्थींना त्यांचा दुसरा टप्पा जो असतो प्रशिक्षणाचा तो सुरू होतो. तो म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभवाचा 1 वर्षाचा 12 महिन्यांचं ट्रेनिंग असतं. भारतीय प्रशासकीय सेवेतले प्रशिक्षणार्थी जे असतात त्यांना ज्या घटक राज्यामध्ये त्यांची प्रतिनियुक्ती व्हायची असते, डेप्युटेशन ज्याला आपण म्हणतो, त्या राज्याच्या प्रशासनाचं स्वरूप, तिथल्या समस्यांचं त्यांना आकलन असलं पाहिजे किंवा प्रत्यक्ष अनुभव ज्याला आपण म्हणतो ते व्हावं. प्रत्यक्ष अनुभवातून आकलन निर्माण व्हावं या भूमिकेतून त्यांना राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पाठवलं जातं. प्रोबेशनरी ऑफिसर ज्याला आपण म्हणतो तसं. मग जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय, जिल्हा कोषागार असतील, जिल्हा कारागार आहेत, जिल्हा परिषद आहे, महसूल विषयक न्याय प्राधिकरण किंवा राज्याचं मंत्रालय अशा वेगवेगळ्या विविध अशा प्रशासकीय यंत्रणांचा किंवा प्रशासकीय अंगांचा प्रत्यक्ष कार्याच्या द्वारे त्यांना अनुभव दिला जातो. इथे प्रत्यक्ष व्यावसायिक प्रशिक्षण नाही म्हणता येईल त्याला, पण की प्रत्यक्ष अनुभव, कार्य अनुभव ज्याला आपण म्हणतो तो त्यांना मिळतो. या कालखंडामध्ये राज्य आणि जिल्हा पातळीवरच्या सनदी अधिकाऱ्यांशी त्यांची देवाणघेवाण होते. अनुभवांचं, एकमेकांचे अनुभव सामायिक केले जातात आणि त्यातून एक समृद्ध असं कार्यकौशल्य ज्याला आपण म्हणतो ते त्यांना मिळतं. आणि हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यावेळी त्यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी स्वतंत्रपणे सोपवली जाते तेव्हा ते अनभिज्ञ नसतात कामाविषयी. म्हणजे एक काय म्हणायचं त्याला, कस लावून घेणं ज्याला आपण म्हणतो ते ह्या 12 महिन्यांच्या कालखंडामध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांकडून करून घेतलं जातं. आणि हे पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी लालबहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनीमध्ये पुन्हा बोलावलं जातं. हे जे व्यावसायिक प्रशिक्षण असतं म्हणजे 1 वर्षाचा प्रत्यक्ष कार्यानुभव पूर्ण केल्यानंतर हे सगळे अधिकारी जे असतात प्रोबेशनरी ऑफिसर्स हे पुन्हा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीमध्ये येतात. आणि या कालखंडामध्ये प्रशिक्षणार्थींना प्रामुख्यानं महसूल विषयक कायदे काय आहेत भारतातले किंवा भारतीय दंडविधान ज्याला आपण म्हणतो, इंडियन पिनल कोड किंवा इंडियन पिनल प्रोसिजर कोड यांची माहिती करून दिली जाते. न्यायालयीन कार्यपद्धती काय आहे, वित्त आणि सामाजिक प्रशासन त्याच्याशी निगडीत असलेले जे विषय आहेत त्या विषयांचं प्रशिक्षण हे या कालावधीमध्ये 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना दिलं जातं. आणि त्या व्यतिरिक्त ज्या राज्यामध्ये त्यांची प्रतिनियुक्ती केली जाणार आहे, डेप्युटेशन केलं जाणार आहे, त्या राज्याची प्रादेशिक भाषा, त्या राज्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विविध बाबींचं प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो ते ह्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थींना दिलं जातं. आता हे यशस्वीपणे जे
कर्मचारी हे प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांची नियुक्ती मग भारतातल्या राज्यांमध्ये सब डिव्हिजन ऑफिसर म्हणून केली जाते. म्हणजे उपविभागीय अधिकारी ज्याला आपण म्हणतो ते उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना नेमलं जातं आणि जिल्ह्याच्या एका विभागाची किंवा स्वतंत्र अशा प्रशासनाची जबाबदारी ज्याला आपण म्हणतो ती जबाबदारी ही साधारणपणे या सेवकांना दिली जाते असं आपल्याला म्हणता येईल. आता ही राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी जी आहे ही राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी प्रामुख्यानं म्हणजे लालबहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी मी मगाशी म्हटलं ती गृह खात्याच्या अखत्यारीमध्ये येते. त्याला संचालक आहेत. त्या संचालकाच्या नियंत्रणाखाली अनेक उपसंचालक ज्याला आपण म्हणतो ते आहेत. सहाय्यक संचालक आहेत. प्राध्यापक आहेत वेगवेगळ्या विषयांचे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे, समाजशास्त्र, इतिहास अशा विषयांचे. म्हणजे एक प्रकारचं कॉलेज ज्याला स्टाफ कॉलेज म्हणतो तशा पद्धतीची रचना जी आहे ती राष्ट्रीय म्हणजे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीची असते. तिथे सगळ्या प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या त्यांना मिळतात. लायब्ररी आहे स्वतंत्रपणे, प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी व्यवस्था आहे, हे सगळं मोफत असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे राज्य सरकार जे असतं शासन ते आपल्याला चांगले कुशल प्रशासक मिळावेत म्हणून किती पैसे खर्च करत असतील हे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीचा जर व्याप बघितला तर सहज लक्षात येण्यासारखा आहे. लाखो पुस्तकं लायब्ररीमध्ये आहेत. देशभरातली सर्व भाषांमधली वृत्तपत्र त्या ठिकाणी येतात. अनेक जर्नल्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पंचतारांकित सुविधा ज्याला आपण म्हणतो ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा प्रबोधिनीच्या माध्यमातून 2 वर्षाच्या खडतर म्हणजे प्रशिक्षणातून तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर भारतातल्या प्रशासकीय सेवांमध्ये काम करणारी जी लोक आहेत ती तयार होतात. आता मगाशी मी म्हटलं ना की राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी जी आहे त्याच्यामध्ये 9 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर संयुक्त पायाभूत प्रशिक्षण जो आहे फाउंडेशन कोर्स तो पूर्ण केल्यानंतर मग जे सगळे एकत्र आलेले कर्मचारी असतात वेगवेगळ्या अभिकरणांमधनं कामं करणारे, वेगवेगळ्या एजन्सीजमधनं काम करणारे, ते आपापल्या ठिकाणी परत जातात. तिथे त्यांचं प्रत्यक्ष कार्यानुभव सुरू होतो. IAS लोकांचं प्रत्यक्ष जिल्ह्यामध्ये काम असतं त्यामुळे त्यांना जिल्हा कार्याचा अनुभव जो असतो तो दिला जातो. पण बाकीच्या ज्या काही सेवा आहेत उदाहरणार्थ इंडियन पोलीस सर्व्हिसेस आहेत त्यांना सरदार वल्लभभाई राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये हैदराबादला ट्रेनिंग दिलं जातं. भारतीय वनसेवेतले जे अधिकारी आहेत त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी आहे डेहराडूनला, तिथे प्रशिक्षण दिलं जातं. भारतीय विदेश सेवेतले जे कर्मचारी असतात त्यांना भारतीय विदेश संस्था नवी दिल्ली इथे प्रशिक्षण दिलं जातं. भारतीय राजस्व सेवा ज्या आहेत त्यांना प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर आणि राष्ट्रीय सीमा अबकारी आणि नार्कोटिक्स अकादमी जी आहे फरीदाबादला, हरियाणा आणि फरीदाबादमध्ये, तिथे ट्रेनिंग घ्यावं लागतं. भारतीय दूरसंचार सेवा आहे तिथे त्यांची गाझियाबादला जी धोरण संशोधन नाविन्य आणि प्रशिक्षणाकरिता राष्ट्रीय दूरसंचार संस्था जी आहे गाझियाबादमध्ये तिथे प्रशिक्षण घ्यायला लागतं. लेखापरीक्षण आणि लेखा सेवा ज्या आहेत त्यांना लेखा आणि लेखापरीक्षण अकादमी सिमला इथे प्रशिक्षण दिलं जातं. भारतीय रेल्वे वाहतूक सेवा ज्या आहेत त्यांना रेल्वे स्टाफ कॉलेज बडोदा आणि भारतीय रेल्वे दळणवळण व्यवस्थापन संस्था जी आहे लखनौ तिथे ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर पोस्ट आणि तार खात्यातले जे कर्मचारी असतात त्यांना राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. भारतीय पोस्टल सेवा ज्या आहेत त्यांचं पोस्टल स्टाफ कॉलेज आहे गाझियाबादला तिथे ट्रेनिंग आहे. किंवा भारतीय माहिती सेवा इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस जे आहेत त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन नवी दिल्ली इथे ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत भारतामध्ये त्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भारतातल्या
कर्मचाऱ्यांना किंवा भारतीय प्रशासनामध्ये जी काम करणारी लोक आहेत त्यांना ट्रेनिंग प्रामुख्यानं दिलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातल्या ज्या सेवा आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी यशदा ही जी संस्था आहे, महाराष्ट्र प्रशासन विकास संस्था, तिचं नाव नंतर यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी असं झालं, तिथे ट्रेनिंग दिलं जातं. आपण पुढच्या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या संस्था, ट्रेनिंग संस्था ज्या आहेत त्यांची माहिती घेऊ. आज इथे थांबू. धन्यवाद.